हॅलो, माझं नाव सागर. मी ला डेन्सिटीमध्ये मागच्या वर्षी हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात. सुरुवातीला ज्यावेळी ट्रान्सप्लांट करायचा विचार होता मनात, त्यावेळी कन्फ्युजन होतं की कसं होईल. मी खूप रिव्ह्यूज ऐकले होते लोकांकडून की पेनफुल असतं ट्रीटमेंट जनरली हेअर ट्रान्सप्लांटचं. सो आय थॉट टू गिव्ह इट अ ट्राय. मी जवळपास गुगलमधून भरपूर वेबसाईट्स सर्च केले होते. तरी मी ज्यावेळी गुगलवर सर्च करत होतो माझ्या हेअर ट्रीटमेंटसाठी, तर मला भरपूर ऑप्शन्स म्हणजे सजेस्ट केले होते गुगलने की, अँड इवन आय वेंट थ्रू द रिव्ह्यूज सेक्शन. तो मला ला डेन्सिटीचा रिव्ह्यू सेक्शन प्रॉमिसिंग वाटला की, कारण की खूप सारे रिव्ह्यूज पॉझिटिव्ह होते, फीडबॅक्स पॉझिटिव्ह होते. आणि मी म्हटलं ठीक आहे, एकदा अपॉइंटमेंट घेऊ पहिला ला डेन्सिटीमध्ये आणि सजेशन घेऊ डॉक्टरांचं. तर अपॉइंटमेंट घेतली, डॉक्टरांचं सजेशन घेतलं. मला त्यांच्या जी टीम होती त्यांना भेटलो. म्हणजे ओव्हरऑल एक असा एक्सपिरियन्स आला होता की ठीक आहे बाबा, ला डेन्सिटी इज ऑल्सो अन ऑप्शन विच आय कॅन गो फॉर. असे मी शॉर्टलिस्ट करून ठेवलेले 3 ते 4 ऑप्शन्स. त्याच्यामध्ये मग मी ठरवलं फायनली आय शुड गो विथ ला डेन्सिटी. तर ला डेन्सिटीचं मेजर कारण इथे हेअर ट्रान्सप्लांट करण्याचं की जो कॉन्फिडन्स मला सरांनी दिला आणि जी टीम होती त्यांनी पण सांगितलं की सर एकदम इझी होऊन जाईल प्रोसेस, जास्त याच्यात काही कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. सिरियसली असं काहीच म्हणजे मला तरी एवढं पेनफुल एक्सपिरियन्स नव्हता. ज्यावेळी माझं ट्रीटमेंट झाली, म्हणजे मला वाटतं हार्डली 3 to 4 आवर्समध्ये माझी ट्रीटमेंट कम्प्लीट झाली. पेन म्हणजे राहिली, पण एक 8 ते 10 दिवसानंतर आय वॉज फुल्ली रिकवर्ड. तर ह्याच्यानंतर जे फॉलोअप्स होते टीमकडून, कारण की आपण काय करतो जनरली ट्रीटमेंट झाली की कधी कधी क्लायंट्सकडून आपण आपल्या लक्षात राहत नाही फॉलोअप्सचं, तर टीम स्वतःहून तुम्हाला फॉलोअप करते. तो दॅट इंडिकेट्स किती प्रोफेशनलिझम आहे ला डेन्सिटी टीममध्ये. तो एक भाग खूपच मला म्हणजे पटला आणि आवडला. आणि त्याच्यानंतर मग मी जे टीमनं रेकमेंडेशन दिले, सजेशन दिले ते मेडिकेशनसाठी, ते फॉलो केले आणि रिझल्ट्स त्याचे फारच चांगले आहेत. सो आता 1 वर्ष झालेलं आहे सध्या. सो रिझल्ट्स आर ॲज एक्सपेक्टेड. जर तुम्ही फॉलो केले प्रॉपर मेडिकेशन्स आणि शॅम्पूज वगैरे जे यूज करतात सरांनी दिलेलं, तर ऑब्व्हियसली पुढे पण ते ग्रोथ कंटिन्यू तशीच राहील. So I will definitely recommend again La Density for the beginners who are going to get their hair transplant. Thank you.